मग असंच थोडं करता करता 100-200 रुपये 300 रुपयाचा प्रॉफिट ऑप्शन राईट. मध्ये घेता घेता एक दिवशी 61,500 रुपयाचा मी प्रॉफिट केलं सर. वा. एका दिवसामध्ये. हो, एका दिवसामध्ये 3 एंट्री घेतल्या तशा मी. क्या बात आहे सर. म्हणजे तुमचा 1 रुपया पहिला प्रॉफिट होता, त्याच्यानंतर 1 रुपया पहिला. 61,000 रुपये एका दिवसापर्यंत तुम्ही पोहोचले. क्या बात आहे सर. हो. गुड मॉर्निंग ट्रेडर्स. टीम प्रोफेशनल इन्व्हेस्टर मधनं मी निशांत पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की आपली एक सिरीज सुरू आहे, सक्सेसफुल ट्रेडर. त्या सिरीज मध्ये आज आपल्या सोबत आहेत गौरव सर. गौरव सर, तुमच्याबद्दल सांगा. सर, माझं नाव गौरव जगन्नाथ केळसकर. पहिल्यांदाच व्हिडिओ पाहिला होता तुमचा फेसबुकवर. राईट. त्याच्यानंतर ज्योती मॅडमने माझ्यासोबत कॉन्टॅक्ट केला. मी राईट. त्या लिंकला हे केलं होतं त्यावेळेस. ओके. आणि त्याच्यानंतर मी जॉईन केलं आपलं क्लासेस. वा. त्याच्या आधी मी थोडं पेपर ट्रेड करायचो. बरोबर. जसं आपलं हे झालं, क्लास जॉईन केला तर त्याच्यानंतर पेपर ट्रेड मध्ये आणि त्याच्यानंतर मग इक्विटी मध्ये मी थोडं म्हणजे 100-200 रुपये टाकून ट्राय केला नाही का. क्या तर बात. माझा पहिला प्रॉफिट 1 रुपया होता त्याच्यात. अरे वा. हो, आणि त्याच्यानंतर हो. मग मी त्याच्यात ऑप्शन मध्ये ट्रेड करायला लागलो. बरोबर. त्यावेळेस M2 आपलं चालू झालेलं होतं सर. बरोबर. आणि मग असंच थोडं करता करता 100-200 रुपये 300 रुपयाचा प्रॉफिट ऑप्शन राईट. मध्ये घेता घेता एक दिवशी 61,500 रुपयाचा मी प्रॉफिट केलं सर. वा. एका दिवसामध्ये. हो, एका दिवसामध्ये 3 एंट्री घेतल्या तशा मी. क्या बात आहे सर. म्हणजे तुमचा 1 रुपया पहिला प्रॉफिट होता, त्याच्यानंतर 1 रुपया पहिला. 61,000 रुपये एका दिवसापर्यंत तुम्ही पोहोचले. क्या बात आहे सर. हो. क्या बात आहे सर. खूप भारी. बढिया. सर, काम आणि हे सांभाळून कसं करता ट्रेडिंग? कसं आहे ना सर, एक तर सकाळी सकाळी 6लाच उठतो मी. ओके. आणि जे घरचे काम असतात ते आवरून घेतो लवकरात लवकर 9 वाजेपर्यंत. 9 वाजता चार्ट वगैरे पाहतो. मार्केट ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस पाहतो VFKC एंट्री वगैरे येते का काय. बरोबर. हो, जर VFKC एंट्री आली तर मग हं. मी एंट्री घेतो सर. क्या बात आहे सर. बढिया. आणि VFKC तुम्ही शिकवल्यापासून माझा जास्त फोकस VFKC वर आहे, पण 61,000चा प्रॉफिट मी बुलिंजर बँडवर केलेला आहे सर. क्या बात है सर. क्या बात है. बढ़िया. क्या बात है. मस्त. मी शक्यतो सकाळी सकाळी एक 10, 10:30, 11 वाजेपर्यंतच पाहतो सर ट्रेडिंग करून. क्या बात. त्याच्यानंतर मग नाही करत सर. अरे वा. फक्त अनालिसिस करतो त्याच्यानंतर. क्या बात है. क्या बात है सर. खूप भारी सर. खूप भारी. जे नवीन मेंबर्स तुम्हाला ऐकतील त्यांना काय सल्ला द्याल? त्यांना सल्ला देईन का लवकरात लवकर निशांत सरांसोबत जॉईन व्हा. आणि जेवढं नॉलेज तुमच्याकडून घेता येईल तेवढं घ्या. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो हो. मच. खूप भारी सर. बढिया. ट्रेडिंग करून आपण पैसा कमवू शकतो. येस. आपले पेशन्स फक्त कंट्रोल मध्ये ठेवणं गरजेचं आहे त्याच्यात. क्या बात. परफेक्ट. खुश आहात सर? हो, एकदम खुश सर. क्या बात. म्हणजे कसं आहे ना, शेतातले काम वगैरे करून सुद्धा आपण एक जॉब प्रमाणेच याला करू शकतो सर. क्या बात आहे सर. खूप भारी. हो, खूप भारी. एवढं आहे का प्रॉपर एज्युकेशन पाहिजे याच्यासाठी. राईट. राईट. प्रॉपर जर माहिती असली तर सगळं काही करता येतं. परफेक्ट. परफेक्ट. म्हणजे शेतकरी आहात तुम्ही, शेती सांभाळायची, शेतीच्या पहिले सकाळचं करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ट्रेडिंगला बसायचं. ट्रेडिंग करायचं, 11 वाजेपर्यंत फ्री व्हायचं, परत आपले शेतीचं काम सुरू. शेतीचे काम. बरोबर? हो. क्या बात आहे सर. क्या बात. आणि सर, म्हणजे मला वाटलं नव्हतं का मी डायरेक्ट अशा पद्धतीत तुमच्या सोबत बोलणं होईल म्हणून. ओके. कारण कधी क्वेश्चन सुद्धा विचारायचं म्हटलं का जरा हे वाटायचं. पण शिवम सर, रुमा मॅम आणि ज्योती मॅम यांनी चांगला सपोर्ट केला सर. ज्योती राईट. मॅमनी खूप भारी सपोर्ट केला ना सर. क्या बात आहे. क्या बात आहे सर. हो, खूप काय भारी. अडचण आली का मी ज्योती मॅमला फोन करायचो. राईट.
हो. येस, तुमच्याशी बोलून फार आनंद झाला, राईट. आणि तुम्हाला ऑल द बेस्ट पूर्ण प्रोपात टीमकडनं. थँक्यू सर. खूप खूप मजा आली सर तुमच्याशी बोलून, आणि ऑल द बेस्ट तुम्हाला तुमच्या फ्युचरसाठी. 60 वरती अजून एक शून्य लागावा लवकरच, आहे की नाही? हो, थँक्यू सर. वेलकम सर.